सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज तिसरी सभा झाली आणि सभा शास्त्राप्रमाणे सभा झाल्याने असा विरोधकाचा आरोप आहे. त्याला पुष्टी अशी की बाबा इतिवृत्तांत मान्य झाला पाहिजे. कलम 44 प्रमाणे प्रश्न उत्तराचा तास झाला पाहिजे. अशा पद्धतीचं कुठलंच झालं नाही. पण ह्याच्यावर नेमकं सभागृह नेत्यांचं म्हणणं काय, त्यांची बाजू काय हे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत नरेंद्र काळे सभागृह नेते. सभागृह नेते विषय असा आहे की इतिवृत्तांत हा मान्य झाला पाहिजे आणि तदनंतर तो आला पाहिजे प्रस्तावावर, विषय पटलावर आणि मान्यता मिळाली पाहिजे. पण तसं काहीच होताना दिसत. इतिवृत्तांत या सभेत यांच्याकडनं नगरसचिवाकडनं आलेला नव्हता. त्यांच्यातले काही त्रुटी राहिल्या होत्या, त्या पूर्ण करून येणाऱ्या ह्याच्यात आम्ही त्या पूर्ण करून घेतो आणि इतिवृत्तांत मंजूर करून घेतो. पुढच्या वेळेस सभागृह सुरू झाल्याबरोबर ह्या पद्धतीच्या चुका होणार नाही. या चुका म्हणण्यापेक्षा प्रशासनाकडनं झालेली चूक आहे, दिरंगाई झालेली. प्रशासनाला त्याबद्दलचे महापौरांनी आदेशही दिलेले आहेत की या संदर्भातल्या अशा पद्धतीच्या चुका होऊ नये. आणि जे आता या सगळ्या गोष्टीवर बोलतात हे ज्या वेळेस सत्तेत होते, म्हणजे काँग्रेसचा इतिहासच आहे सभा इतिवृत्तांत बदलणे आणि तो ज्यामध्ये इतिवृत्तांत बदलणे म्हणण्यापेक्षा 4-4 महिने इतिवृत्तांत येत नव्हते, मंजूर होत नव्हते. तसं होणार नाही. सभा ही सभाशास्त्राप्रमाणे चालेल. यावेळेस दिरंगाई झाली. महापौरांनी त्यांना आदेश दिलेले आहेत की अशी दिरंगाई खपून घेतली जाणार नाही. त्याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न की बाबा 44 प्रमाणे प्रश्न उत्तराचा तास झाला पाहिजे, पण तसं होताना दिसलं नाही. लक्षवेधीवरच भाष्य करण्यात आलं. लक्षवेधी मागण्यात आली, पण त्या ओघात प्रश्न उत्तरं राहून गेली. ही प्रश्न उत्तरांचं प्रशासनाकडनं त्याचं स्मरण होणं गरजेचं आहे. 44च्या नियमानुसार खरं तर त्या सदस्यांना त्या संदर्भातली उत्तरं मिळाली पाहिजेत. सभा चालू होण्यापूर्वी मिळाली पाहिजेत आणि त्या संदर्भातही त्यांना प्रशासनाला आदेश दिले की 44 संदर्भातली जी प्रश्नावली येईल त्याची उत्तरं सभा चालू होण्यापूर्वी सदस्यांना मिळली पाहिजे. आणि मिळाली नाही तर त्यांचे प्रश्न हे सभेमध्ये त्यांना विचारण्याचा अधिकार आहे आणि ती उत्तरं आपल्याला देणं बंधनकारक आहे. हे कौतुक असं की बाबा 8 दिवस अजेंडा निघतो आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोचलेला असतो, पण अधिकाऱ्यांकडून बोललं जाते की सदरची माहिती घेतली जाते, पण तुम्ही फरमान काढलात. कौतुक ह्याचं की संबंधित अधिकाऱ्यांना ते उत्तरं देणं बंधनकारकच आहे. ह्याच्यावर म्हणजे कौतुक करावं ह्या हेतून नाही, पण तुम्ही हा जर का पायंडा पाडला तर सभागृहाचा एक शास्त्र किंवा एक संकेत बदलतील असं वाटत नाही. नाही, जे अजेंड्यावर विषय असतील त्या विषयाची जर माहिती अधिकारी घेऊन येत नसतील तर सभागृहात 102 निवडून आलेले नगरसेवक आणि साधारणपणे 9 आत्ता नगरसेवक जे आहेत ते स्वीकृत नगरसेवक हे सगळेजण सभागृहाला वेळ देतात. सभागृहाकडे पूर्ण शहराचं लक्ष असतं. तर अधिकाऱ्यांनी या संदर्भातली प्रश्नांची उत्तरं घेऊन येणं अपेक्षित आहे. आता या संदर्भात आम्ही काही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा काढण्याचे आदेश महापौरांच्या मार्फत दिलेले आहे. पार्टी मिटिंगमध्ये ज्या पद्धतीनं सभाशास्त्र ठरवलं जातं, निश्चित केलं जातं की आपल्याकडूनच ही अपेक्षा आहे, ह्या विषयावर तुम्ही बोलावं, महापौरांचं रोलिंग काय असावं, तशा पद्धतीचं सभागृहामध्ये चित्र दिसत नाही. नाही, तसं काही नाही. कारण आत्ताची सभा 55 विषय असताना ज्या पद्धतीने आजची सभा चालली तर त्या निश्चितपणाने त्याच्यात लक्षवेधी आणि 55 विषय हे अतिशय स्मूथली झालेले आहेत, व्यवस्थित झालेले आहेत. प्रत्येकाने सभाशास्त्र जास्तीत जास्त पाळता येईल याचा प्रयत्न केला आहे. काही सदस्य नवीन आहेत आणि काही जे जुने सदस्य आहेत त्यांनी सभाशास्त्र न पाळण्याचं काही जणांनी ठरवलं. त्यांना येणाऱ्या काळात समज देऊन पण आपल्याकडचे 2 सदस्य आहेत की बोलण्याच्या ओघामध्ये पाण्याच्या प्रश्नावर बोलत होते की बाबा हद्दवाढ भागामध्ये जर का पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसेल तर 50% हे करामध्ये सवलत मिळावे. आणि रोहिणी तडवळकर शहराध्यक्ष आहेत, त्या कॉप्ट आहेत, त्या देखील म्हणाले की टँकरने पाणी पुरवठा होत असेल तर मग हे आमच्याकडून कर आम्ही भरणारच नाही. म्हणजे हे काय, ह्याचे संकेत काय समजायचे? नाही, ही जी जनतेची भावना आहे, जनतेची भावना सभागृहात सदस्यांच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेली. निश्चितपणाने एवढ्या भावना तीव्र आहेत की जर पाणी येत नसेल तर तुम्ही पाणी टँकरने देतो म्हणता आणि पाणीपट्टी घेता, ही इतकी गंभीर बाब आहे. कारण शेवटी पाणीपट्टी दिल्यानंतर आज
आपली सोलापूरची जनता एवढी शोषिक आहे, आज 5 दिवसाआड पाणी आहे, तरी पाणीपट्टी आपण पूर्णपणे देतो. आणि अशा ह्याच्यात जर अधिकारी असे वक्तव्य करत असतील की आम्ही 4 घरांसाठी पाणी देणार नाही, टँकरने देऊ, तर निश्चित संतापजनक बाब आहे. आणि ही निश्चितपणे, कारण आम्हाला निवडून दिलं जनतेने. अधिकाऱ्यांनी काय संकेत घ्यावे या सगळ्या आजच्या सभेतल्या गोंधळावर? येणाऱ्या काळात अधिकाऱ्यांनी समजून घ्यावं की प्रशासकीय काळ संपलेला आहे. नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि हे सगळे नगरसेवक जनतेच्या कामासाठी निवडून आलेत आणि जनतेच्या कामाच्या बाबतीत, विकासाच्या कामाच्या बाबतीत कुठलीही हायगाई केली जाणार नाही. आज आम्ही ज्या सभेत तुम्ही जर बघितलं तर आदेश दिले आहेत, जी कामं अनियमित झाली, ज्याच्यात भ्रष्टाचाराचे संकेत वाटतात, अशा सगळ्या ह्याचे अहवाल आम्ही मागवलेले आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी माहिती नीट दिली नाही त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस काढायला सांगितली आहे. म्हणून येणाऱ्या काळात आम्ही ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे त्यांच्यासाठी आम्ही काम करणं आम्ही बांधील आहोत. त्यासाठी आम्ही काम करत राहू. कर संकलन विभागाकडून कर गोळा करत असताना दंड आणि शास्ती हा एक ठेवलेला असतो, पण आपल्या काही नगरसेवकांचं म्हणणं आहे की दंड आणि शास्ती जर का मूळ महसुलामधला जर का कपात आणि सवलत मागत असेल सभासद प्रस्तावातून, तर ते आपल्याला मान्य होईल. आत्ता दंड आणि शास्ती ह्या गेल्या 2-3 वर्षात 2-3 वेळा माफ करण्यात आली आणि गेल्या म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान पण 1.5-2 महिन्याचं महापालिकेचं आर्थिक नुकसान आणि आर्थिक पोकळी खूप मोठी पडते. निश्चितपणाने आत्ताच जी आम्ही शास्ती आणि दंड माफ करतोय हे आत्ता येणाऱ्या 31 तारखेपर्यंतच माफ करतोय आणि 31 तारखेपर्यंत आम्ही सूचनेत असं म्हणलंय की 31 तारखेपर्यंत माफ करून जास्तीत जास्त थकबाकी जमा व्हावी याचे एक मोहीम म्हणून ही राबवावी आणि 10 दिवसात फक्त टॅक्स विभागाने नाही, सर्व विभागांनी याच्यात काम करून जास्तीत जास्त महसूल जमा करण्यासाठी प्रयत्न करावा. नक्कीच अनेक वादळ विषय झाले, अनेक चर्चा झाल्या. चर्चेमध्ये लिंगायत स्मशानभूमीचा चर्चा खूप गाजला आणि त्याच्यामध्ये सभागृहातली दुफळी ही स्पष्ट दिसून आली. विजयकुमार देशमुख गटाच्या काही नगरसेवकांनी सभात्याग केला. ह्याच्यावर प्रतिक्रिया काय? आजचा जो विषय झाला हा विषय असा होता की देवस्थान समितीने व्यवस्थापन स्मशानभूमीच्या संदर्भातला प्रशासनाकडनं त्यांच्याकडे विषय गेला होता आणि तसा प्रशासनाने प्रशासकीय काळात एक ठराव केला होता की याची व्यवस्थापना ही देवस्थानकडे द्यावी. देवस्थान गेली 100 वर्ष झाली ही सेवा आपल्या सोलापूर शहराला देते आणि देवस्थानच्या वतीने लिंगायत स्मशानभूमीत हे काम केलं जातं. याबाबत कधी महापालिकेला तातडीचा प्रस्ताव तातडीचा प्रस्ताव हा होता की देवस्थानला जे देण्याचा ठराव केला हा ठराव रद्द करण्यात यावा. आणि देशमुखांचा पाठपुरावा नाही, माननीय विजयकुमार देशमुख मालकांनी या संदर्भात पाठपुरावा केला तर त्यांची भावना एवढीच होती की लिंगायत स्मशानभूमीचं व्यवस्थापन लवकरात लवकर व्हावं यासाठी ते प्रयत्न कोणाला द्यावं आणि कसं द्यावं ह्याच्यावर भाष्य नव्हतं. या संदर्भातलं आमच्याशी चर्चा नाही याबाबत. पण ह्या सगळ्या गोंधळामध्ये सभागृहातली दुफळी स्पष्ट झाली नाही. काही जणांची इच्छा होती की देवस्थानला न देता होडगी महाराजांच्या मठाला द्यावी. होडगी महाराज असू द्या किंवा देवस्थान असो, दोन्ही आम्हाला तेवढेच आमचा स्वाभिमान आहे की या शहरात ज्या पद्धतीने ह्या संस्था दोन्ही काम करतात हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि निश्चितपणाने आम्ही जो ठराव केला याच्या ठरावात असं म्हणलंय की आता देवस्थान जर तयारी दाखवत असेल हे करायची तर त्यांना तो द्यावा आणि आत्ता नव्याने होडगी रोड, विजापूर रोड या ठिकाणीही एका लिंगायत स्मशानभूमीची गरज आहे. त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून याच्या व्यवस्थापनेची जबाबदारी किंवा याची जबाबदारी होडगी महाराज मठाकडे द्यावी अशी आम्ही विनंती केली. मी प्रश्न विचारतोय पण तुम्ही फिरून फिरून ते अगदी व्यवस्थित मला बघायला देत आहे. पण एकूणच आज नरेंद्र काळे यांचा चेहरा बघितल्यानंतर असं वाटतं की यार म्हणजे काय नाही, ताण वाढलाय. नाही, ताण वाढला असा विषय नाही की शेवटी काही नगरसेवक नाराज ज्यावेळेस होतात एखाद्या विषयावर त्यावेळेस निश्चितपणाने त्याची काळजी कसरत करावी लागते. नाही, त्याची काळजी घेण्यासाठीच मला पार्टीने इथं बसवलंय की निश्चितपणाने की कुठलाही नगरसेवक कमीत कमी नाराज व्हावा.
सगळ्यांची नाराजी नाही काढू शकणार, पण कमीत कमी नाराज व्हावा यासाठी मी प्रयत्न करत राहील, सभागृह नेता म्हणून समजत राहील. आणि सर्व नगरसेवक हे ज्येष्ठ आहेत. गेलेल्यांची मर्जी सांभाळणं किंवा त्यांचा राग दूर करणं हे देखील काम आहे ते करणं. निश्चितपणाने करणार, कारण हे आमचे नगरसेवक आहे, गेले अनेक वर्ष झालं भारतीय जनता पार्टीत काम करतायत. निश्चितपणाने एखाद्या विषयावर एवढं टोकाचा निर्णय कुठलाही होणार नाही. निश्चितपणाने त्यांची आम्ही समजूत काढू. मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय की हेच ते नरेंद्र काळे की जे बजरंग दलाच्या कुशीत आणि मुशीत तयार झाले. आज देखील त्यांच्या बोलण्यावरनं संयम हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि त्यांच्या वक्तव्यातून दिसतोय. कृतीमधून आता नक्कीच काही दिवसामध्ये दिसेल. ब्रँड न्यूज करता यासिन शेखचा मी नितीन पात्र.